सगळ्यांना शुभ सकाळ। आज तर रस्त्यानंच लागलो डायरेक्ट, एवढी गडबड झाली का लय। आज पोचलो आम्ही। आज तुम्हाला दाखवतो बाखराबाद, जे का आमच्या गावासमोर आहे ते, म्हणजे गावात जवळ आहे ते। सगळ्या लोकांची धामधूम चालू आहे वावरात जायची। पाऊस तर नाही पण कामधंद्याची लय गडबड चालू आहे। थोड्याच दूरवर आहे आता हा रोड आहे आणि थोड्याच दूरवर आहे हे गाव, म्हणजे बाखराबाद। आणि हे आहे मस्त हनुमानाचं मंदिर बाखराबादीतला। मस्त बाखराबादीतून चाललो आम्ही। हो, 3 गाव आहेत आमच्या इकडे, म्हणजे 3 गावाचं एक गाव आहे, म्हणजे मोरगाव भाकरे। हे झालं बाखराबाद आणि तिकून रोडच्या तिकून आहे रुसलाबाद। ती काही बाखराबादची पाठी नाही तर तुम्हाला दाखवली असती। तर ती काय आहे हो? हो का, बाखराबाद। आज नीरा थांबतच चाललो आम्ही, कारण की आमच्या झामल्याबाई बालके मॅडम आमची लाईनी राहिली होती। लाईनीला बोलावून घेतला आमच्या हे काही असलं ना का गमते। पा आमच्या मॅडम कशा चालतात झामल्याबाई। तिकडे पकडलं होता, त्याने पकडलं तिकडे, इकून आले चट मारून। मग चाट मारूनच या लागते। तू चालली माझ्या पायात तिकडे आता सध्या पुलावर थांबलो होतो आम्ही, जे का बाखराबादच्या। हा इकडे जो रोड जाते ना, हा रुसलाबादीत। आता कधीतरी रुसलाबादीतून नाही गेलं तरी तुम्हाला मस्त चालला। व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा रोड जाते तो बाखराबाद रुसलाबादले। 3 गावा मिळून एक गाव, म्हणजे मोरगाव भाकरे। चला आता बारकी आली, जीव शांत झाला जरासा। येऊन झाल्या लय जास्त बाया, 4 बाया शिल्लक झाल्या, 10 बाया पाहिजे होत्या। आता मालक झाला नाराज, आता काढायचं लागतात कसं पराठीला काय माहिती। थोडे वेळाचा 300, पराठीचा 200 आणि आम्ही चालू मागून। चला मग, ओ काय मेळ आहे दाखवत असतो। डुक्कर डुक्कर फोडा लागते का काजल? मग चला भेटलं बी पराठे। कोणता आहे बियाचं पाहिजे? कालचं शिफ्ट आहे ना, शिफ्टचे थोडे लागते। वाजी बोलतो का झालं नाही, एक तास आहे मला जाणं। हो चला, झाला लागला मेळ। नाही तर इथं लागल्या असत्या काड्या। असं वाटलं की आम्ही शिल्लक झालो का काय मागून आलो तर। काड्या यायचा लागतात म्हणलं, सगळ्या बायाले बी दिलं, बाया शिल्लक झाल्या। चला मग जेवायला सुट्टी झाली। आता काही मालकाचे मांदेल नाही, अर्ध काम झालं समजा। आणि सकाळी येताना बाया शिल्लक झाल्या होत्या तर जेवण करायला असं काही आणलं मिळालं। कच्ची कैरी पण पिकली ते घरात, पापड, मटकीची भाजी, लोणचं, चपाती। आणि हे आमची क्या मम्मी भाजी दे ना। हा आणि इकडे बेसन असो का काही असो। आजीने मीठ टाकताना आठवण येते। त्याच्यावर टाकते ना, त्याच्यावर काय
सुट्टीचा टाइम झाल्यावर काढायच्या लावल्या हो माय. आपण लागून तर लावली ना, फक्त 4 बाया जास्त झाल्या तर या माणसानं म्हटलं लागून लावून घेतली तर घेतली, काळ्या बी येचून घेतले. हे पहा गंज दिसू राहिले एवढे मोठे. एका घंट्यात एक पात लावली म्हटलं बायानं काळ्याची बी हा सोबतच, कारण का माही पात पुरलेलं आहे लवकरच म्हणून मी करायली आता व्हिडिओ शूट. सगळ्या बायाला काळ्याच्या लावल्या, बाया फक्त 4 जास्त झाल्या. आता 1 घंटा टाईम होता, एका घंट्यात ना एक पात पुरली एवढा मोठा बाई. आता मजुराच्या जीवाची जराशी काही किंमत नाही हो माय. फक्त 4 बाया जास्त झाल्या तर काळ्या बी येचून घेतल्या आमच्याजवळ. वावरात जरा बाया शिल्लक झाल्या होत्या, कारण का पाऊस नाही राहिलं, कामधंदे नाही आणि कोणी काही लागून लावायला सांगत नाही. तर मग काय चुपचाप गेलो आम्ही, लावलं बाबा. का मुकादमानं लावलं पाहिजे, मजुरी झाली पाहिजे, नाही तर एवढ्या दूर जावा आणि वापस यावा. आणि त्यात माझी तब्येतही बरोबर नव्हती, म्हणून मग दुपारपासून कपडे वाहिले पाय, एवढे ऊन आहे. नाहीतर वलेच घरात न्यायला लागते पाऊस असलं की. पावसाळा असला तरी, पावसाळा आहे तरी बी चालू आहे कडक ऊन. सगळे कपडे धुवून घेतले. अजून म्हणजे आज ना घरी आल्यावर ना चहा पेली ना काही खाल्लं, फक्त आराम केला. कारण का डोकं एवढं दुखत होतं ना का लय. वावरात जायच्या दगदगीत ना झोप राहिली, ना खाणं पिणं टायमावर, ना काही. तसं वावरात तर खातं पितो टायमावर म्हणा, पण अशा काही गोष्टी असतात ते राहून जातात. सकाळीच 5 वाजता उठणं, स्वयंपाक करणं, सगळी तयारी करून 7 वाजता वावरात जाणं. अजून सगळेच कामं राहिले माय. बकऱ्याला लप लावायचं राहायला. 2 दिवस झाले तब्येत बरोबर नाही, तर बकऱ्या काही तर सुटून नाही राहिलं एका जागेवरून. आणि इकडे काही बांधून नाही राहिली मी. बाहेर काय चालू आहे वातावरण दाखवतो तुम्हाला. कारण का जशी दुपारची आली मी तशी झोपेलच. बाहेर तर मस्त अशा मिटिंगा भरल्या, पाणी पाऊस नाही, काहीच नाही. आता 2 ग्रुप पडतात इकडे बी. वावरात गेलं की 2 ग्रुप पडतात. कोणच्या बाया कोणा संग जातात, कोणच्या बाया कोणा संग जातात माहीतच पडत नाही. सगळ्या आपापल्या मैत्रिणी जमा करून ठेवायला. आणि आज त्याच नांदा शिल्लक बाया झाल्या त्या एकाच इकडे 4. अशी गोठ आहे म्हणते. तर सगळ्यात पहिले ना मी कपड्याच्या घड्या करून घेतो. घरातलं आवरतं पहिले, मग बाहेरचं आवरतं. रोज 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 कोणचा मालक कसा असते, कोणाला पटते कोणाला नाही पटत. आणि आज जास्तच बाया झाल्या होत्या, मग त्याच्यानं काय केलं, जरा शूटच नाही केलं. त्याच्या मनामनानं घेतलं मालकाच्या. आणि आलो कशी मशी आजची मजुरी करून घरी. त्यात तब्येतही बरोबर नव्हती आणि बाया बी शिल्लक झाल्या होत्या एकाच इकडे. मग लोक बी मजुरी द्यायला मागं पुढे करतात. कारण का 10 बाया सांगितल्या होत्या, 10च्या ठिकाणी जर 14 होत असतील तर मग शेतकरीच काय करणारा बिचारा. त्याला पुरलं पाहिजे असं काही करते शेतकरी बी. पण आता बायाले कामधंदे पाहिजे. पाणी पाऊस नाही तर मग 1-2 बाई शिल्लक झाली ते चालते. पाणी पाऊस असलं की त्याला माहीत आहे की आपण जर बी टाकलं जमिनीत तर ते उगवणारच आहे. आता पाणी नाही, पाऊस नाही, बी टाकून द्या, त्याचंही मन मागं पुढे करते, खावडकाव करतात. त्यासाठी मग आज जरा जास्त वावरातलं शूट नाही केलं. चला मग आता एवढ्या कपड्याच्या घड्या करून घेतो मी. अजून चहा राहिला, सगळे कामच राहिले अजून.
आत्ताच झोपेतून उठले, आज निवांत झोप घेतली मस्तपैकी. मी सगळी झाडझूड केली आणि बकऱ्याला दिला अदप लावून सोयाबीनचा. काही बकऱ्यानं खाल्ला आणि काही बकऱ्या अजून खाऊ राहिल्या. झाली सगळीची बाहेरची झाडझूड. कायची दाणे गब्ब्याला लागली संडास. आता सध्या त्याला मुंगाची डाळ लावली. मुंगाची डाळ खाऊ राहिला हा आमचा गब्ब्या. यायला सोयाबीन लावलं. मुंगाच्या डाळीनं फरक पडला तर बरं, नाही तर मग त्याला लावावं लागेल, म्हणजे गोळी द्यावं लागेल संडासची. तर बाहेरचे कामं तर सगळे उरकले माय, आणि अजून वावरातली थैली जशीच्या तशीच आहे. स्वयंपाक तर करायची काही गरज नाही, पण जो संगतचा डबा आहे तो धुवून धावून ठेवावा लागेल सकाळच्याले. बरं झालं दुपारच्या चहा पाण्याच्या नादात नाही बसली मी. म्हणजे काय, एक झोप झाली माझी मस्तपैकी. एक झोप झाली मस्त. आता चहा ठेवतो, चहा पिऊन घेतो आणि एवढे भांडे घासून घेतो, म्हणजे सकाळच्या वेळेला बरं पडतील आपल्याला. सकाळी भांडे घासायचं काम नाही, मग पाणी कमी म्हणता म्हणता लय जास्त पडवायचं. असं वावरातून आलं का नीरा पाणी 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 जीव करते. नाही काही खा वाटत ना काही प्या वाटत, पाणीच प्या वाटते. 3-4 दिवस झाले पाणी नाही, तर एवढं गरम होऊन आलं ना घरात. म्हणजे अजून जमीनचंच पोट भरलं नाही तर थंडावा कुठून सुटी. गायचं तर पाहिले तुम्ही केवढाले खाते, एवढाले गायता. ते कुठे कुठे पराठ्या सोकू राहिल्या. आम्ही तोडे लावायला जातो तर दिसतात. आता पाण्याची लय अर्जंट आहे, पण पाणी येऊन नाही राहिलं. देव तारते का मारते काय माहित. काय होते यावर्षी. चहा ठेवला आणि त्याच्यात चहा पावडरच टाकायचं, ध्यान नाही. म्हणजे सकाळी काही भांडे घासणं झालं नाही. बाहेर नेऊन ठेवले आईनं भांडे घासले. एक प्लेट नाही ठेवली इकडे. असा डब्याचा घोर आहे हा का, लय ठोकू ठोकू उघडा लागते. बरंच आहे, पण का भाजी नाही सांडत. किती बी पतली भाजी असली ना तर भाजी सांडत नाही. तशी मी पतली भाजी नेतच नाही म्हणा वावरात. याच्यात काय काय आहे, याच्यात भातच आहे बाबा. चला मग चहा पिऊन घेतो, व्हिडिओचा एंड इथंच करतो. बाय, भेटू उद्या सकाळी. बाय.